नमस्कार. माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत लॉज ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम. तर आपला पहिला मुद्दा आहे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. खाली जे तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत त्यामध्ये तुम्हाला मोशन किंवा गती त्याची आहे की नाही ते विचारलं आहे. हाव विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन. ती मोशनमध्ये आहेत किंवा मोशनमध्ये नाहीत, त्यांच्यामध्ये मोशन प्रेझेंट आहे की ॲब्सेन्स आहे ते तुम्हाला विचारलं आहे. पहिलं आहे द फ्लाईट ऑफ अ बर्ड, म्हणजे पक्ष्यांचं उडणं. ते आपल्याला मोशनमध्ये आहे का नाही आहे, तर हो, ते मोशनमध्ये. सेकंड आहे अ स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी ट्रेन म्हणजे थांबलेली आगगाडी, तर ती त्याच्यामध्ये मोशन नाही आहे, ॲब्सेन्स ऑफ मोशन. लिव्स फ्लाईंग थ्रू एअर, हवेतून उडणारा पालापाचोळा. इन मोशन आहे ते, त्यामुळे आपण त्या म्हणू शकतो प्रेझेंट ऑफ मोशन. अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, डोंगरावरती स्थिर असलेला दगड. तर एका ठिकाणी जो दगड आहे तो काय असणार आहे, ॲब्सेन्स ऑफ मोशन असणार आहे. वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. आपण दररोज भरपूर वस्तू बघतो ज्या गतिमान असतात. समटाईम्स वी कॅनॉट सी मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ ब्रिज. म्हणजेच काय, तर काही वेळेला आपण एखाद्या वस्तूंची गती प्रत्यक्ष पाहू शकत नाही, पण ती गतिमान असते पण आपण पाहू शकत नाही. म्हणजे कोणता, तर त्यांनी एक एक्झाम्पल दिले आपल्याला की वाहणारा वारा, अ केस ऑफ ब्रिज. आणि वर आपल्याला विचारलं आहे कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ मोशन बिसाइड दोज गिवन हिअर. इथं दिलेल्या एक्झाम्पलपेक्षा वेगळी काही एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत असेल तर मोशनचे तुम्ही सांगू शकता. थिंक अबाउट इट. आता याबद्दल विचार करा. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करताय. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. तुमच्या पुढे असलेला जो पर्सन आहे, एक व्यक्ती आहे, तो इन मोशन असेल का. आता याचं जे उत्तर असेल तर प्रत्यक्ष आपण काही जण हो देतील, काही जण नाही देतील. बरं बघूया आपण पुढं, तो मोशनमध्ये असतो की नसतो. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाईड इफ अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऑर नॉट. एखादा ऑब्जेक्ट मूव्हिंग आहे की नाही आहे हे शोधण्यासाठी तुम्ही काय कन्सिडर करता, म्हणजे काय, कोणती गोष्ट विचारात घेता. यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता आपण बघितलं आहे काय की मोशन ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, म्हणजे सापेक्ष अशी वस्तू आहे. इफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. जर समजा एखादी जी गोष्ट असेल, एखादी वस्तू असेल, तर ती जागा बदलत असेल तर देन इट इज सेड टू बी इन मोशन. तर त्याला आपण काय म्हणतो की ती वस्तू मोशनमध्ये आहे. अदरवाईज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. आणि समजा जर ती स्वतःची जागा बदलत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो की ती रेस्टमध्ये आहे, विश्राम अवस्थेत आहे. आपल्याला एक पुढचं त्यांनी डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये काय फरक आहे ते सांगितले. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि डिस्टन्स म्हणजे अंतर. आपल्याला शेजारी एक आकृती दिल्या, ठीक आहे. मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ ए अँड बी इन डिफरंट वे शोन इन द डायग्राम. आता डायग्राममध्ये किंवा फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ए टू बी डिस्टन्स वेगवेगळ्या पद्धतीने मोजायचं आहे, ए बी. आता आपल्याला काय सांगितलं आहे, नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. आता आपल्याला ए बीमध्ये आपल्याला पहिली फिगर दिल्या ए, तर त्यामध्ये आपल्याला ए टू बी अंतर आहे, ते तुम्ही डॉटेड लाईनने दाखवले. तुम्ही इकडून जाऊ शकता किंवा डाव्या साईडने जाऊ शकता, ठीक आहे. मग तुम्ही त्यामधलं कोणतं मोशन किंवा कोणती जी काही डिस्टन्स जो आहे तो सिलेक्ट करणार. तर कुठल्या मताने तुमचं अंतर मोजलेलं ठीक आहे, कर्व लाईननं की डॉटेड लाईननं. ठीक आहे, आता आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ते अंतर मोजू शकतो. थिंक अबाउट इट. आता पुढचं बघा. शीतल फर्स्ट वेन टू हर फ्रेंड्स संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. आता ती शीतल आहे, ती काय करते, पहिला संगीताच्या घरी जाते. प्रशांत वेन स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत जो आहे तो काय करतो, तो सरळ शाळेत जातो. बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. दोघं सेम स्पीडने शाळेत जातात. हू विल टेक लेस टाईम टू रीच द स्कूल अँड वाय. दोघांच्यापैकी कोणाला शाळेत जायला कमी वेळ लागेल आणि का. आता काय सांगितले, शीतल काय करते, पहिला संगीताच्या घरी जाते मग शाळेत जाते. मग संगीताच्या घरचं अंतर आधी 500 मीटर आणि मग शाळा आहे ते 1200 मीटर एवढे टोटल केले तर आपल्याला काय येते
1700 मीटर, आणि तेच प्रशांत डिरेक्टली काय जातो 1300 मीटर्स ना. मग कोण पहिला जाणार आहे? ऑफकोर्स प्रशांत पहिला जाणार. इन द अबव एक्झाम्पल इज देअर अ डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, व्हॉट इज इट? आता यामध्ये काय, दोन्ही उदाहरणामध्ये काय सांगितलं आहे तर प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर फरक असेल का? आहे, फरक आहे आपल्याला दिसतोय, आणि तो कसा आहे तो आपण आता सांगितला. आता यावरनंच आपल्याला त्यांनी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यामध्ये काय फरक आहे ते सांगितलं आहे. पहिलं आपल्याला सांगितले डिस्टन्स. Distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another. Distance म्हणजे काय? अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूनं प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. म्हणजे प्रत्यक्ष ती जी मार्गक्रमण म्हणजे किती चाललाय, एक्झॅक्ट कोणत्या रूटनं चाललाय ते म्हणजे डिस्टन्स. Whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. आणि स्टार्ट पॉईंट आणि फिनिश पॉईंट यामधलं जे स्ट्रेट लाईनचं अंतर तुम्ही म्हणू शकता कमीत कमी अंतर हे स्ट्रेट लाईनच येतं. तर स्ट्रेट लाईनला कमीत कमी अंतर जे असेल त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. ठीक आहे, आता आपल्याला दोन उदाहरणावरनं तर परफेक्ट समजतं. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक राऊंड द एज ऑफ द सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर as shown in the figure 1.2a. 1.2च्या ए फिगरमध्ये आपल्याला एक सर्कल दाखवलं आहे ज्याचं रॅडियस हे 100 मीटर एवढं आहे. इफ शी स्टार्ट फ्रॉम अ पॉईंट ए पासून ती सुरू करते अँड टेक अ वन राऊंड, हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉकड अँड विथ इज हिअर डिस्प्लेसमेंट. आता ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते आपल्याला विचारलं आहे. आता रॅडियस काय आहे? 100 आहे. आपण जे परिघ असतं सर्कम्फरन्स, तर त्याचं आपलं काय आहे फॉर्म्युला 2πr. तर 2πrनं आपण जर काढलं तर साधारण त्याचं अंतर हे 628 मीटर इतकं येणार आहे. तर तेवढं ती स्वराली रोजचं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. परंतु जर तो पण डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर आपण काय म्हणलं, स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंटमधलं अंतर. स्टार्टिंग पॉईंट पण काय आहे तोच आहे आणि फिनिशिंग पॉईंट पण काय आहे तोच आहे. शेवटही तोच आणि सुरुवातही तोच, म्हणजेच या दोघांच्यातलं अंतर 0 आहे. म्हणजेच डिस्प्लेसमेंट हे त्या ठिकाणी 0 येणार आहे. इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट ए गोज टू पॉईंट क्यू. सेकंड उदाहरणात आपल्याला काय सांगितलं बघा, कार आहे ती पी पासून क्यू पर्यंत जाते अँड देन रिटर्न टू पॉईंट पी. हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट. एक कार आहे, ती कार 360 किलोमीटर जाते आणि परत 360 किलोमीटर परत येते, तर त्याचं टोटल ट्रॅव्हलिंग काय आहे किंवा त्याचं डिस्टन्स किती होणार आहे तर 360 अधिक 360 आपल्याला काय सांगितले 720 मीटर एवढं ती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. परंतु जर डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर स्टार्टिंग पॉईंट बिन पी आहे आणि एंडिंग पॉईंटसुद्धा पी आहे, आणि म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंट हे 0 येणार आहे. Even if the displacement of an object is 0, the actual distance traversed by it may not be 0. एखाद्या वस्तूचं विस्थापन 0 असलं तरी त्याच वस्तूनं प्रत्यक्ष कापलेले अंतर हे 0 असू शकते असं नाही, किंवा ते 0 नसू शकतं. म्हणजे डिस्प्लेसमेंट जरी 0 असेल तरी डिस्टन्स 0 असेलच असं नाही. आता हे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स तुम्हाला समजलं असेल. आता आपण दुसरे एक बघूया, स्पीड अँड वेलॉसिटी. व्हॉट आर व्हेक्टर अँड स्केलर. आता आपल्याला त्यांनी व्हेक्टर आणि स्केलर म्हणजे काय ते विचारलं आहे. व्हेक्टर म्हणजे काय, आता आपण म्हणू शकतो जी राशी ही आपल्याला डायरेक्शन दाखवते ते आपण काय म्हणतो व्हेक्टर, आणि जी राशी आपल्याला डायरेक्शन दाखवत नाही तिला आपण स्केलर असं म्हणतो. विच ऑफ द क्वांटिटी, डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी, टाईम अँड डिस्प्लेसमेंट आर स्केलर ऑर विच आर व्हेक्टर. यामधले आपल्याला स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटी कोणत्या आहेत त्या विचारल्या. आता त्या तुम्ही थोडंसं आठवून बघा, कारण 8वीमध्ये आपल्याला झालं आहे, आणि नसेल तर आपण या हा पार्ट कंप्लीट झाल्यानंतर याचा जो स्वाध्याय देणार आहे त्यामध्ये याचे आन्सर्स तुम्हाला नक्की दिले जातील. आता आपल्याला स्पीडचं फॉर्म्युला सांगितलं आहे. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. स्पीडचं आपल्याला फॉर्म्युला काय सांगितलं आहे, एकूण कापलेलं अंतर म्हणजे पूर्ण केलेलं अंतर भागिले त्यासाठी लागणारा एकूण वेळ.
The distance traveled in a particular direction by an object is unit time is called its velocity. आता ज्या वेळेला एखादं डिस्टन्स असतं, एखाद्या वस्तूनं एका कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास आपण त्याचं स्पीड असं म्हणतो. हिअर unit time can be 1 second, 1 minute, 1 hour, etc. If large units are used, 1 year can also be used as a unit of time. आता 1 मिनिट, 1 सेकंद, 1 तास असं सुद्धा हा कालावधी असू शकतो, पण हाच कालावधी 1 वर्षात देखील मोजला जातो. The displacement that occur in unit time is called velocity. एखाद्या वेळी जर समजा एका कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. एक कालावधी म्हणजे कोणतं त्यांनी सांगितलं आहे, 1 युनिट, 1 टाईम, 1 सेकंद हा झाला एक कालावधी. तर या कालावधीमध्ये किती डिस्प्लेसमेंट होतं आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, फिनिशिंग पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंटमधलं अंतर. तर त्यामधलं अंतर हे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम, त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी म्हणतो. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. आणि स्पीड म्हणजे काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. स्पीड आणि व्हेलॉसिटीमधला फरक समजला. आता या स्पीड आणि व्हेलॉसिटीमधला फरक म्हणजेच काय, आता मग ह्यामध्ये आपल्याला जी व्हेलॉसिटी आहे त्यामध्ये आपल्याला ज्याचं जे डायरेक्शन आहे ते डिस्प्लेसमेंटमध्ये समजतं, तसं त्या डिस्टन्समध्ये डायरेक्शन आपल्याला समजत नाही. आणि म्हणून व्हेलॉसिटी ही स्केलर आहे आणि स्पीड ही वेक्टर क्वांटिटी. Always remember, the unit of speed and velocity are the same in the SI system, but unit in meter per second, while the CGS system it is centimeter per second. आता स्पीडचं आणि व्हेलॉसिटी दोघांचं सुद्धा जे युनिट आहे ते सेम आहे. कारण काय, डिस्टन्स आपण मीटरमध्ये मोजतो आणि टाईम आपण सेकंदमध्ये, मिनिटमध्ये मोजतो. तर त्यामध्ये आता 2 सिस्टीम आहेत, एक SI सिस्टीम आणि CGS सिस्टीम. तर SI सिस्टीममध्ये थोडक्यात SI सिस्टीम म्हणजे मोठं समजा आणि CGS म्हणजे लहान समजा. आणि त्याचं जे अंतर आहे SI सिस्टीममध्ये मीटर पर सेकंद, ऑलवेज टाईम हे सेकंदमध्येच मोजलं जातं त्यामुळे ते मीटर पर सेकंद. आणि CGSमध्ये ते सेंटीमीटर पर सेकंद असं मोजलं जातं. CGSचा लॉंग फॉर्म जरी लक्षात ठेवला त्या पद्धतीनं तर सेंटीमीटर, ग्रॅम अँड सेकंद ह्या टाईपमध्ये CGS हे लक्षात राहते. सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. आणि मग SIमध्ये त्याच्यापेक्षा मोठं म्हणजेच कोणतं येते, मीटर. सेंटीमीटरचं मीटर, ग्रॅमचं किलोग्रॅम आणि सेकंदच राहते. SIमध्ये काही चेंज होत नाही. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. स्पीड हे आत्ता आपण फॉर्म्युल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे डिस्टन्सशी रिलेटेड आहे आणि व्हेलॉसिटी जी आहे ती डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. समजा जर मोशन ही स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर व्हेलॉसिटी आणि स्पीड यांचं जे उत्तर येणार आहे किंवा व्हॅल्यूज येणार आहेत त्या सेम येणार आहेत. अदरवाईज दे कॅन बी डिफरंट, नसतील तर त्या डिफरंट येणार आहेत. कारण दोघांचं सूत्र एकच आहे. वरचं काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. जर स्ट्रेट लाईन असेल तर डिस्टन्स स्ट्रेट लाईन आणि डिस्प्लेसमेंट ऑलवेज स्ट्रेट लाईनच असू शकते. त्यामुळं काय असतं, त्या दोघांचं अंतर सेमच असतं. जर काय असतं सांगितलं आपल्याला, त्यांनी जर स्ट्रेट लाईनमध्ये अंतर असेल तर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे सारखंच येतं. त्यामुळे त्याच्या व्हॅल्यूसुद्धा कशाच्या, स्पीड आणि व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू सारख्या येतात. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम. व्हेलॉसिटीमध्ये काय फरक आहे, फक्त टाईम आहे जो तो टाईम एककामध्ये युनिट टाईममध्ये मोजला जातो. आणि व्हेलॉसिटी इज अ डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम म्हणजे एक कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला, डिस्प्लेसमेंटला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. पुढं आपल्याला एक एक्झाम्पल आहे. इन द फर्स्ट एक्झाम्पल ऑन पेज 1चं ते एक्झाम्पल होतं शीतलचं त्या एक्झाम्पलमध्ये. The straight line distance between the houses of the Sheetal and Sangeeta's is 500 meter. In between the Sangeeta's house and school, it is 1200 meter. Also, the straight line distance between the Sheetal's house and the school is 1300 meter. Suppose Sheetal take 5 minutes to reach Sangeeta's house and then 24 minutes to reach school from there. Then Sheetal speed along path line A. ठीक आहे, आता पाथ ए मध्ये डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम सांगितलं. आपल्याला काय काढायचं आहे, स्पीडचं आपल्याला सूत्र काय आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. मग डिस्टन्स किती आहे, 500. टाईम किती लागतो आहे तिला,
5 मिनिट, 500 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 100 मीटर. मग 100 मीटर पर मिनिट, कारण आपण इथं 5 मिनिट्स वापरतोय. ओके, म्हणून आपण काय लिहितोय 100 मीटर पर मिनिट. शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. आता पाथ बी म्हणजे शीतलच्या संगीताच्या घरापासून ते शाळेपर्यंत. डिस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्स काय आहे 1200 मीटर आणि टाईम काय लागतोय 24 मिनिट. म्हणजे उत्तर काय येणार आपलं 50 मिनिट पर मिनिट, 50 मीटर पर मिनिट. आता दोघांचं ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, आता ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, शीतलच्या घरातनं संगीताचं घर आणि मग शाळा, हे टोटल स्पीड काय आहे ते. मग टोटल डिस्टन्स किती येणार आहे 1700. तिथून मग टोटल टाईम काय येणार आहे दोघांचं किती, आता तिथनं 5 मिनिट आणि तिथं पुढे 24 म्हणजे 29 मिनिटं, 229 मिनिट्स. म्हणजे टोटल यांचा भागाकार केला किंवा डिव्हिजन केलं तर आन्सर काय येणार आहे 58.6 मीटर पर मिनिट. शीतल्स वेलोसिटी. आता आपण काय बघितलं, ही स्पीड बघितलं. आता वेलोसिटी बघूया. वेलोसिटी म्हणजे काय, आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑलवेज स्ट्रेट लाईननं दाखवतो. म्हणजे आपण काय करणार, शीतल ते हाऊस ते स्कूल हे डिस्टन्स घेणार, ते आहे 1300. मग आपण 1300 डिवायडेड बाय टाईम टोटल किती लागतोय तो 29 मिनिट्स. मग काय लिहिणार, शीतल्स वेलोसिटी काय असणार आहे 44.83 मिनिट्स पर मीटर पर मिनिट्स. आता इथं शीतलचा जो काही वेग आहे तो काय येणार आहे 44.83 मीटर पर मिनिट. यावरनं आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी यामध्ये काय फरक आहे ते बऱ्यापैकी समजले ना असेलच. आता इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. चाल म्हणजेच काय स्पीड आणि डायरेक्शन म्हणजे दिशा, यांचा वेगावर होणारा परिणाम, यांचा व्हेलॉसिटीवर काय परिणाम होत आहे. तर बघा, सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन मोटरबाईक. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन फॉलोइंग इव्हेंट ड्युरिंग सचिन्स राईड. आता सचिन हा मोटरसायकलनं प्रवास करायला लागला आहे, तर प्रसंगी काय घडेल ते आपल्याला विचारले. पहिलं, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीज ऑर डिक्रीज बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. सचिन मोटरसायकलनं प्रवास करायला आहे, ठीक आहे. प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास किंवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होणार आहे. वेगावर म्हणजे कुठला, स्पीडवर काय परिणाम होणार आहे, स्पीड ते कमी जास्त होणार आहे. जर फास्ट चालवलं तर आपण काय म्हणणार आहे स्पीड जास्त, आणि कमी चालवलं तर ते स्पीड कमी होणार आहे, कारण डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम आपलं स्पीडचं फॉर्म्युला आहे. सेकंड वन बघा, इन केस ऑफ टर्निंग ऑन रोड विल बी व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. आता तो प्रवास करत असताना त्याची जी चाल आणि वेग सारखा असेल का असं त्याने विचारले. आता म्हणजेच काय थोडक्यात विचारले व्हेलॉसिटी आणि स्पीड सेम असेल का. नाही, अगदीच नसणार आहे. आता व्हेलॉसिटी म्हणजे आपण काय म्हणतोय डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम, आणि ज्यावेळेला कर्व येतो त्यावेळेला जर A to B पॉईंटचा विचार केला तर डिस्प्लेसमेंटचं अंतर कमी येणार आहे, आणि जर स्पीडचा विचार केला तर डिस्टन्स मात्र आपल्याला फिरून जावं लागतं, म्हणजे त्या ठिकाणचं डिस्टन्स जास्त येणार आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी आणि स्पीड याचं दोन्हीचं सुद्धा जे उत्तर आहे ते मात्र वेगवेगळे येणार आहे. इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. आता सचिननं मोटरसायकलची जी काही चाल आहे म्हणजे स्पीड आहे ते कॉन्स्टंट ठेवून दिशा बदलली तर वेगावर कोणता परिणाम होणार आहे. आता त्याने जर दिशा चेंज केली तर काय होणार आहे डिस्प्लेसमेंटमध्ये चेंज होणार आहे. इफ ऑन टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ मोटरसायकल व्हॉट विल बी इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी. आता वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिननं चाल म्हणजे स्पीड आणि दिशा डायरेक्शन दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होणार आहे. आता दोन्ही परिणाम होणार आहे, कारण वळणाच्या ठिकाणी आलं की डिस्प्लेसमेंटमध्ये चेंज होतं आहे आणि डिस्टन्स जास्त असतं पण डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी कमी असतं. इट इज क्लिअर फ्रॉम द अबव व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन अँड दॅट्स व्हेलॉसिटी चेंजेस बाय. आता ह्या तिन्ही ह्याच्यावरून आपण काय शिकलो तर वेग हा चाल आणि दिशा या दोन्हीशी संबंधित आहे, म्हणजे व्हेलॉसिटी ही स्पीड आणि डायरेक्शन या दोन्हीवर पण अवलंबून आहे. आणि त्याने आपल्याला सांगितलं आहे पुढचे कुठले कुठले प्रकार आहेत ते. पहिलं, चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम, म्हणजे स्पीड चेंज करायची आणि डायरेक्शन तीच ठेवायची. पहिलं. सेकंड वाल्यामध्ये काय सांगितलं, चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम,
जी स्पीड आहे ते सेम ठेवायचं आणि डायरेक्शन चेंज करायची. आणि थर्ड मध्ये काय सांगितलं आहे, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. स्पीड चेंज केलं आणि डायरेक्शन चेंज केलं तर काय परिणाम होतं. ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड अँड डिस्टन्स स्पीड ॲज अ डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम वॉज गॅलिलिओ. गॅलिलिओ हा फर्स्ट सायंटिस्ट होता की ज्यांनी डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम हे मेजर केलं. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड while the speed of light is about 3 into 10⁸ meter per second. The speed of revolution of the earth around the sun is about 29,770 मीटर पर सेकंद. त्याने आपल्याला हवेची चाल दिलेली आहे, हवेचं जे स्पीड दिलं आहे ते आहे 343.2 मीटर पर सेकंद. प्रकाशाची म्हणजेच लाईटची जे स्पीड आहे ते आहे 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. आणि त्यानंतर आपल्याला सूर्याभोवती भ्रमण करण्यासाठी म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 29,770 मीटर पर सेकंद या स्पीडनं ती सूर्याभोवती फिरत असते. पण तरीही ग्रॅव्हिटेशनमुळे आपल्याला ते अजिबात जाणवत नाही. हा आपल्याला एक पार्ट इथंपर्यंत समजलाच असेल. आता आपण काय करणार आहोत तर दुसऱ्या भागामध्ये इथून पुढचं जे आहे त्यातले काही पॉईंट्स आपण घेणार आहोत. तर तुम्ही हा जो काही माझं चॅनेल आहे हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ह्याचे पुढचे पार्टसुद्धा नक्की मिळतील.